वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. तर मला सगळीकडून जरा भरभरून मदत करा, जेणेकरून मी थोडीफार यांना खायला आम्हाला मिळतं, नाही असं नाही, मी म्हणतच नाही. आम्हाला मंडळी 14 वर्षापासून आज ही मुलं सांभाळतोय आम्ही, मुलांचे आजारपण काढतोय. आज एक स्पेशल दिवस आहे. काय आहे मम्मा? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मम्मा, हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू, हॅपी बर्थडे डिअर मम्मा, हॅपी बर्थडे टू यू. थँक यू सो मच. तर मम्मा वन्स अगेन विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. तर आज काय प्लॅन आहे, काय करणार आहोत आपण आज? आजचा प्लॅन म्हणजे माझा बर्थडे आहे, ते तुम्ही बघतात की गेले 3 वर्षापासून आपण सेलिब्रेट करत आलेलो आहे कमला आर्नव चॅरिटेबल ट्रस्ट मुलांच्या सोबत. तर हे टायमिंग पण आपण त्यांच्या सोबतच सेलिब्रेट करणार आहे. कारण कसं असते प्रणित, आपण आपले जे स्पेशल डेज असतात तर हॉटेलमध्ये या फिर पार्टी थ्रो करून या फिरायला जाऊन खूप तर सेलिब्रेट करतात, पण आपण एक दिवस तरी त्यांच्यासाठी आपण दिलं पाहिजे. म्हणजे त्यांच्यासाठी आपण सेलिब्रेट करायला पाहिजे. एकदा नक्की तुम्ही असं बर्थडे सेलिब्रेट करून बघा. तुम्हीही दरवर्षी नक्की तिकडे त्या मुलांसोबत जाणार आणि बर्थडे सेलिब्रेट करणार. खूप आवडेल, खूप एन्जॉय करतात आणि खूप साऱ्या ब्लेसिंग्स देतात, ते पण आपल्या स्पेशल डेच्या दिवशी. आणि त्यांची जे चेहऱ्यावर खुशी असतात ना, ते बघून आपले स्पेशल डे एकदम अजून स्पेशल होऊन जातात. तर मम्मा, लहान मुलांसोबत तू बर्थडे सेलिब्रेट करते तर त्यांना रिटर्न गिफ्ट तर द्यायलाच पाहिजे ना. रिटर्न गिफ्ट कशाला, छोटे मुलं आहे काय, आम्ही तर मोठी आहे ना, रिटर्न गिफ्टची गरज नाही. पण ते तर छोटेच आहेत. गिफ्ट पाहिजे. येस, ठीक तर आहे. मम्मा एक प्लॅन करूया, आपण त्यांना स्नॅक्स पण घेऊन जाऊया आणि रिटर्न गिफ्ट पण घेऊन जाऊया. त्याच्यासाठी आपल्याला वाशीमध्ये जायला लागेल आणि आपले जे मुलं आहे ते मिक्स आहे, छोटं मोठं सर्व आहे. तसं आपल्याला बघून काहीतरी गिफ्ट एक कॉमन गिफ्ट घ्यायचा प्रयत्न करूया. ठीक आहे, तर चलो हॅपी बर्थडे मम्मा. कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा. तर गाडीचा प्रवास करून आलोय आपण काहीतरी स्वीट आणि स्नॅक्स घेण्यासाठी. स्पेशल आहे माझ्यासाठी, दरवाजा वगैरे उघडून देते मला. आज मम्माचा बर्थडे आहे म्हणून अनाया बघा किती लाड करते. आजच्याच दिवसासाठी आहे अनाया हे सर्व. मला पाणी दे, मला पाणी दे, आता जेवण दे, मला पाणी दे, मला पाणी दे, आता जेवण दे मला. तर भरपूर काही आपण घेतलंय आपल्या मित्रांसाठी, ते तुम्हाला आपण हळूहळू दाखवूया. आता आपण जाऊया वाशीला रिटर्न गिफ्ट घेण्यासाठी. तर अनाया मम्मा वाटते ना ब्लेस्ड एकदम. मला खूप खुश वाटते. दरवर्षी मी सांगते तुम्हाला की म्हणजे चला तिथे सेलिब्रेट करू. चला आलोय वाशीमध्ये जिथे रिटर्न गिफ्ट मिळतात. आणि बघा 1ली ते 10वी पर्यंत आम्ही त्यांना सांगितलं रिटर्न गिफ्ट काय देणार. हे बघा गेम्स आहे तिकडे ना, शार्पनर, पेन्सिल बॉक्स, स्टेशनरी सर्व काही दाखवलं. हे काय आहे, ड्रॉइंग बुक्स, आर्ट किट्स. अरे वा. याच्यात ना, याच्यात पाणी भरायचं आणि मग असं पेंट करायचं खाली पेज वरती, यावरती, आणि मग त्याच्यात कलर येते. माझ्याकडे आहे असं प्रिन्सेस वाला. चांगलं आहे मम्मा, हे आवडेल सांगते त्यांना. स्पिनर आहे तो, स्पिनर हरभजन सिंग आहे तो, ठेव. तर भरपूर सारे गिफ्ट्स बघितले आम्ही आणि फायनली डिसाइड केला की ही प्लेट घेऊन जायचं ना, ज्याच्यामध्ये जेवण करणार ते लोक मस्तपैकी. हे बघा, अलग अलग कार्टूनच्या प्लेट्स घेतल्यात आम्ही, त्याच आम्ही रिटर्न गिफ्ट मध्ये उमाच्या बर्थडेला देणार. अनाया खुश होतील ना मुलं? आवडेल ना त्यांना प्लेट? हे बघा, कर मित्र प्लेट पॅकिंग कर.
चला रिटर्न गिफ्ट घेतले आपण आणि भरपूर सारे खायला पण घेतला त्यांना स्नॅक्स. आणि आता केक घ्यायला आलोय बघा. अनाया कोणता केक घेतला? ब्लॅक फॉरेस्ट, डच फॉरेस्ट घेतलाय बघा. आणि केक वर आपण हॅपी बर्थडे ओमा नाही लिहित, नेहमी आपण कीप स्माइलिंग लिहितो ना. हा, एक मेसेज आहे त्यांच्यासाठी. SMILING कीप स्माइलिंग एव्हरीबडी असा मेसेज देतो त्यांना. हे बघा, म्हणजे नेहमी हसत राहा. हे बघा, परिस्थिती आली तर. खूप छान. चला आपलं सर्व काही झालेलं आहे ना. ऑलमोस्ट सर्व झालेलं आहे. आता डायरेक्ट आपण कमल आरव चॅरिटेबल ट्रस्टला भेटूया. काय तुझं गिफ्ट तर तेच आहे ना, त्यांच्यासोबत तुझा बर्थडे सेलिब्रेट करतोय. हा, माझं गिफ्ट तर तोच तुझा गिफ्ट. चला चला तर आलोय आपण कमल आर्नव चॅरिटेबल फाउंडेशन ट्रस्टला. आणि जर इकडे तुम्हाला पोहोचायचं असलं तर खांद कॉलनीच्या सिटी मधला ब्रिज घेऊन पहिला लेफ्ट घेऊन सेंट जोसेफ स्कूलच्या मार्गाने इकडे पोहोचू शकता. मी मॅप लोकेशन, लाईव्ह लोकेशन पण देतो. इकडे प्रोग्राम चालू आहे वाटते काहीतरी. नमस्कार नमस्कार. बरीच नवीन मुलं आहेत मॅडम, नवीन मुलं भरपूर दिसत आहेत. नमस्ते, माझं नाव गणेश, मी 7वी ला. नमस्ते, माझं नाव शिव, मी 6वी ला. नमस्ते, माझं नाव आयशा, मी 3री ला. नमस्ते, माझा मोरा मेहता 1ली ला. नमस्ते, मनाईच्या, मी 3री ला. नमस्ते, माझं नाव आर्यन मेहता 6वी ला. नमस्ते, माझं नाव रोहित मेहता 6वी ला. नमस्ते, माझं नाव अनिकेत मेहता 6वी ला. नमस्ते, माझं नाव हर्षिका मेहता 4थी ला. नमस्ते, माझं नाव अंजली मेहता 4थी ला. थँक्यू सो मच आमचं स्वागत करण्यासाठी. बोला गणपती बाप्पा. तर आता मस्त आपण काहीतरी करूया. मागच्या टायमाला आपण डान्स केला होता, भरपूर काय केला होता. भरपूर सारी मंडळी आपण छोटे छोटेपणापासून बघितलेला. तुम्ही कविता बोलली होती ना. हा, कविता बोलली होती, गाणं बोलली होती, डान्स केला होता. आज काय करणार? कोण डान्स करणार? गाणं बोलणार? गाणं बोलणार तू? हा, तू काय करणार? डान्स करणार. काय नाव तुझं? अनिकेत आहे आपल्यासोबत, जो डान्स करणार. आता चला टाळ्या वाजवा अनिकेत साठी सगळ्यांना. काय खातोस जेवणामध्ये? अंडी.
मॅडम काय देता यायला जेवायला? खूप ताकद आहे. हा गडी आहे एकदम मस्त. अभ्यासात फक्त हुशार नाही, बाकी सर्व. मिमिक्री पण करतो काय? कोणती मिमिक्री करतो? प्राण्यांची आवाज काढतो. कोंबडीचा आवाज. बकरीचा आवाज. मांजरीचा आवाज. कुत्र्याचा आवाज. कोयलचा आवाज. दूसरीला आलू के चालू टाका गए थे, बेगन के टोकरी में सो रहे थे, बेगन ने लात मारी रो रहे थे, मम्मी ने पैसा दिए नाच रहे थे, ऊपर पंखा चलता है नीचे मुन्ना सोता है, सोते सोते भूख लगी खा लो बेटा मूंगफली, मूंगफली में दाना नहीं हम तुम्हारे मामा ने, मामा गए दिल्ली, दिल्ली सिलाए दो बिल्ली, बिल्ली मारा पंजा, मामा हो गए गंजा, तेरी झलक शरफी श्रीवल्ली रहना बदक बरफी, तितली उड़ी बस में चढ़ी सीट ना मिली तो रोने लगी, सीट ना मिली तो रोने लगी, ड्राइवर ने बोला आजे मेरे पास, ड्राइवर ने बोला आजे मेरे पास, तितली ने बोली है तो बदमाश, तितली ने बोली है तो बदमाश, नहीं चमी तिसरीला अगं बाई लागली कर दगा लावण्याची केवढी तर थोती ना जोंती लागली वाट डोल्याच्या डोल्याला पाण्याची दार, अगं बाई वारा 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 गारा 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 सो 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 डोले डोळे दगाता दुम 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 विदा बाय अशकाय तोला मध्ये करी आकाच्या पातमध्ये चमचम चरी चौगण्यादार बुलबुल बेटाच्या बरबफा सबलू नका चिक्कलेला. वा मस्त. मोरिया आलाय. मोरिया साचा पाडा बोलून दाखवणार. हा मोरिया मस्त. माझा मोरे मी पहिली शिकत आहे. 6 6 12 6 6 80 6 4 24 6 5 30 6 6 36 6 7 42 6 8 48 6 9 54 6 10 60. अरे वा. कितवीला आहे? पहिलीला 6चा टेबल येते. सिनियर ज्युनियर नाही डायरेक्ट. अरे वा हुशार मुलगा दिसतोय बघा. हा तर आता मी प्रश्न विचारतो त्याचा उत्तर कोण देईल सांगा मला. ओके. हा एका झाडावर 10 पक्षी बसलेले असतात. किती बसलेले असतात? 10. हा तर एक शिकारी जातो आणि एक पक्षी मारतो. तर झाडावर किती पक्षी राहिले सांगू नका. हात वरती करा. हात वरती करा ज्याला कोणाला उत्तर येते त्यांनी. हा मोरिया सांग किती राहिले? 9. हा तू सांग किती राहिले? 9. व्हेरी गुड. थांब तू सांग किती राहिले? 9. तू? 0. तू सांग अनिकेत? 9. व्हेरी गुड. कोण शून्य कोण बोलते? हा शून्याने हात वर करा. तू सांग किती? 9 ना. व्हेरी गुड 9 वाल्यांसाठी टाळ्या वाजवा. सर्वांनी टाळ्या वाजवा जोरात. हा त्यांचा उत्तर चुकलेला आहे. हा आणि बरोबर उत्तर आहे 0. हा तू 9 बोललास. हा 0 कसं सांगू? एक शिकारी. हा बोल. एका पक्षीला मारलं की सगळं पक्षी. हा दुसरे वाट नाही बघणार की आम्हाला पण मार. ते पण उडून जातील ना. झाडावर जर दगड मारला. हा किती राहिले? 0. एका शेतकऱ्याकडे 2 बैल होते. त्यातला एक मेला एक विकला. तर राहिले किती बैल राहिले? एक मेला एक बैल राहिला. एक विकला. किती राहिले? 0 नाही. एक राहिला. एक मेच्या तारखेला एक बैल विकला. एक मेच्या तारखेला एक बैल विकला. किती राहिले? तळ्यात मळ्यात खेळूया आपण. ओके या सर्वजण. 1 2 3 स्टार्ट. तळ्यात मळ्यात मळ्यात. काय नव्हतं?
थँक्यू. नमस्कार मॅडम. नमस्कार. तर काटकर मॅडम आहेत. काटकर मॅडम माझा 4था वर्ष आहे आम्ही येतो इकडे. हा, तर तुम्ही कधीपासून करताय हा? आम्ही आता मला तर 14 वर्ष होत आली ही संस्था स्थापन केली त्याला. बरोबर. आणि याच्यातून काही मुलं बाहेर पण पडली, नवीन पण आली. आणि सर आमच्याकडे आता उमा मॅडमचा बर्थडे करायला आता 4 वर्ष झाले आमच्याकडे कंटिन्युअसली येत आहेत. म्हणजे त्यांना पण एक ओढ लागली आमच्याकडे की जावं बाबा या मुलांच्या बरोबर करावं, कुठे एकदा ओरिएंट मॉल, कुठे घरी, कुठे इकडे. तर आम्हाला खरंच त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्हाला ओढ लागते की चला आता मी सगळ्यांना बोलले की आता सर येणार आहे तर आपण आता टीव्हीवर आपण दिसणार आहोत. आम्ही आता लगेच तुमचे व्हिडिओ उद्या बघणार ब्लॉगला की बाबा काय काय आम्ही कसं काय केलंय. मॅडम तुम्ही खूप काही करताय या मुलांसाठी. आम्ही जे करतोय ते काय आम्ही काहीच नाही. मी काय नाही, मी फक्त तुम्हा लोकांच्या मदतीमुळे मी हे सगळं करते. खरं तर सगळं श्रेय तुम्हा लोकांना जातं, मला एकटीला जातच नाही. तुम्ही नसता तर मी काय एकटी करू शकते. आज आमची एक मुलगी आहे, एक मुलीला शाळेत पाठवणं किती कठीण असते. ते तर आहेच. तुम्ही 19-20 मुलांचे मी प्रत्येकी 20-20 हजार शाळेची फी आहे ती भरते. परत आता ही वास्तू जी आहे याला 44,000 भाडं झालं यावर्षी. मागच्या वर्षी कदाचित मी 41,000 बोलली असेल, आता 44,000 झालं. पुढच्या वर्षी 47,000 होणार. त्याच्या मागे इलेक्ट्रिक बिल आहे, पाणी बिल आहे, गॅस आहे, इंटरनेट आहे, मुलांचे आजारपण आहेत, केस कापणं आहे. मुलांचे आता युनिफॉर्मच जवळजवळ 25,000चे झाले, पीटीचा प्लस डेलीचा. तर हे सगळं खर्च आता हे जे आम्हाला युनिफॉर्म घ्यायचे ते असं नाही कोणीतरी मला डोनर येईल आणि मला मग मी घेऊ. मला ते करायलाच लागतं. ज्या त्या वेळेला आम्हाला ते करा. आता मुलं आजारी पडले एखादं, मी असं वाट नाही बघू शकत की कोण येईल मला 500 रुपये देईल, कोण 1000 रुपये देईल आणि मग मी याला डॉक्टरकडून येईल. जे ते ज्या त्या वेळेला आहे. आता माझं दुःख एवढंच आहे की लोक मला बऱ्यापैकी मला ग्रोसरी देतात, स्टेशनरी देतात किंवा कपडे देतात. तर मुलांना राहायला तर घर पाहिजे, त्याच्या पाठोपाठी इलेक्ट्रिक वायर हे पाहिजे, वीज पाहिजे, पाणी पाहिजे, डॉक्टर पाहिजे, गॅस पाहिजे, नेट पाहिजे, शिक्षण पाहिजे. मग ह्या ज्या गरजा आहेत मुलांच्या त्या फायनान्सशिवाय आम्ही काय करू शकत नाही. तिथं आपण म्हणू शकत नाही की बाबा सोलूनवालेला एक पोतं गव्हाचं तांदळाचं घे आणि माझ्या 4 पोरांचे केस कापून दे. नाही म्हणू शकत. शाळेला नाही म्हणू शकत माझ्याकडे एवढी स्टेशनरी डिगभर पडलेली आहे, घेन बाबा 1 पोराची फी माफ कर. नाही, मला मेंटेनन्स पण भरपूर असतो कारण हा वास्तू पण खूप जुनी झालेली आहे. आज दरवाजा सुटला, उद्या नळ तुटला, परवा पाणी गेलं, कुठे पाईप गंजला, कुठे सारखे आम्हाला प्रॉब्लेम येत असतात. तर मी आता प्रणित सरांच्या वतीनं मी एक सगळ्यांना आव्हान करते की मला जेवढी शक्य होईल तेवढी मला फायनान्शियल मदत करा, जेणेकरून आता जवळजवळ 4.25 लाख रुपये मला शाळेची फी भरायची आहे आणि हे डेलीचे खर्च आहे ते मी काढतेच कशी नाही कशी तरी. आता जे मोठे खर्च आहेत उदाहरणार्थ भाडं आणि हे शाळेचं, तर त्याचे चिरीमिरीचे खर्च मला असे लोक देतात. बाबा बर्थडे आहे, आता आज एकानं जेवणाला आता 3,000 एक टाकले, आता उद्या त्यांचं जेवण आहे, मग त्यातनं काय तर 500-700 रुपये उरणार माझ्याकडनं, ते आम्ही इकडं वापरतो किंवा कोणी मदत देऊन जातं. तर एक सगळ्यांना आता सरांच्यामुळे मला मागं बाहेरून पण मला बऱ्यापैकी मिळालं. तर आता ह्या वर्षी पण मी सगळ्यांना आव्हान करते की बाबा व्हिडिओ बघितल्यानंतर मला जेवढी शक्य होईल तेवढी मदत करा. नक्कीच मदत करा. जे काय तुमचे जे काय भले 100 रुपये असेल, 50 रुपये असेल किंवा 10 रुपये असो, फुल ना फुलाची पाकळी देऊन मला या कार्याला मला कुठेतरी तुम्ही प्रोत्साहन द्या. कारण आता या वर्षी मी भाडं आणि मुलांच्या फिया पण वाढल्या, मुलांचे सगळ्यांचे युनिफॉर्म चेंज झाले, त्याच्यामुळे मी खूप डब खायला आले ह्या वर्षी की मला म्हणजे कसं काय आता कसं करू तेच मला समजत नाही असं. तर मला सगळीकडून जरा भरभरून मदत करा जेणेकरून मी थोडीफार यांना खायला आम्हाला मिळतं. नाही असं नाही, मी म्हणतच नाही आम्हाला. मंडळी 14 वर्षापासून आज ही मुलं सांभाळतोय आम्ही, मुलांचे आजारपण काढतोय. आज आता तो ITI ला मुलगा आहे त्याची 47,000 फीज आहे, त्याच्या नुसते युनिफॉर्मच त्याचे 3,000 रुपये घेतले, त्याची शिलाईच 1,800 रुपये झाली 2 युनिफॉर्मची. म्हणजे हे चिरीमिरीचे खर्च मी कोणाला नाही ना सांगू शकत. हे मला थोडस मदत करा. आता कांदे म्हणा, लसूण म्हणा. तर मी येताना सांगितलं तुम्हाला की जे काय तुमचा वाढदिवस असेल ते तुम्ही यांच्यासोबत सेलिब्रेट करा, पण एक मदतही करा. आम्ही पण आमच्या तर्फे जी काही मदत होईल ते करत असतो. आणि आपले जेवढे व्ह्यूअर्स हा व्हिडिओ बघतात त्यांना सर्वांना आपल्या मनापासून इच्छा आहे की नक्की मदत करा. सर्व एकदम टॅलेंटेड मुलं आहेत, त्यांनी काय टॅलेंट तुम्हाला बघायला मिळते जो त्यांना पुढे घेऊन जाणार आहे फक्त तुमच्या मदतीने. हा, तर ग्रोसरी वगैरे भरपूर आहे. मॅडम सांगतात ते आजारपणाला वगैरे जे काय डेली खर्चासाठी त्यांना पैसे लागतात त्याची मदत करा. पितृपक्षामध्ये सगळ्यांना दान द्यायचं असतं, त्याच्यामुळे आम्हाला ते तांदूळ आणि अगदी सुरुवातच झाली बघा यायची. नक्की करा. मॅडम खूप करतात, मॅडम खूप करतात, मनापासून करतात. लहान ते मोठे कॉलेजला जाणारी मुलं आहेत त्यांना सर्वांनाच
सांभाळ करतायत बघा. एक 12वीला आहे, एकाला ITI ला घातलंय मी आता, की त्याला बाबा सॉफ्टवेअर हार्डवेअर त्याला टेक्निकलची जास्त ओढ होती. तो म्हटला मी 11वी 12वी करणार नाही. त्याला मी मानखुर्दला तिकडे एका इन्स्टिट्यूटमध्ये तिकडे टाकलेलं आहे. म्हणजे त्याला येण्या जाण्याचा त्याचा रेल्वेचा पास, येण्या जाण्याचे 40 रुपये रिक्षाचे, तरी तो तिथून चालत जातो. ते सगळं 2-3 वर्षापासून मी ऐकत आलोय की तुमची सुरुवात कशी झाली. आताही थोडंसं शॉर्ट मध्ये सांगा. आता शॉर्ट मध्ये मला तीच आता 2 मुलं माझ्याकडे अशी आली की त्यांच्या वडिलांनी सुसाईड केली होती आणि आईनं दुसरं लग्न केल्यामुळे त्या मुलांना सांभाळायला कोण नव्हतं. ती मी माझ्या घरी घेतली सांभाळायला. आणि तिथून मग मला माझ्याच घरच्याकडून असं आलं की आपल्याला खर्च झेपणार नाही मुलांचा, 2 मुलांचा, कारण माझे मिस्टर रिटायर झाले होते. म्हणून आम्ही ही संस्था 2 मुलावरती सुरू केली. तेव्हा किती भाडं, 3-3.5 हजार भाडं, पुन्हा वाढत 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 आज ह्या घडीला एवढं 44,000 भाडं झाले. तिथून मग ही मुलं माझ्याकडे येत गेली. आता माझ्याकडे 8-8, 9-9, 10-10 वर्ष मुलं आहेत माझ्याकडे. मग गव्हर्नमेंटची काय, गव्हर्नमेंटला भरपूर मला डॉक्युमेंट्स द्यावे लागतात. आता मुलांचं कसं आहे, कोणाचा आईचा किंवा वडिलाचं डेथ सर्टिफिकेट द्यावं लागतं, परत त्यांचा रहिवासी दाखला द्यावा लागतो, ग्रामपंचायत दाखला द्यावा लागतो, वार्षिक उत्पन्नाचा दाखला द्यावा लागतो, रेशनिंग कार्ड, हे ते कुठून आणायचं. फक्त यांचे कास्ट मला शाळेमध्ये द्यायला, कास्ट ते सुद्धा माहिती नाही. मी सगळ्यांना ओपन मध्ये लावते, कारण कुणाचे कास्ट सर्टिफिकेट नाहीत. बिचाऱ्यांना काहीतरी पुढे फायदा मिळेल त्याचा कास्ट सर्टिफिकेटचा, तो पण त्यांना मिळू शकत नाही. कारण मी प्रयत्न करते कुठून तरी का, आता याला कास्ट सर्टिफिकेट दिलं तर याला पण थोडीफार फी माफ झाली असती ITI ला, पण नाहीच आहे. कुठे काय करायचं. काय नाही मॅडम, करतील आपली मंडळी, नक्की मदत करतील मुलांना. पुढं आता आपण मी आहे तोपर्यंत चला ठीक आहे, मी करते तुम्ही करताय, पण पुढं पण यांना ते कास्ट सर्टिफिकेट फार महत्वाचं. नेहमी तुम्ही आपले व्हिडिओ शेअर करताय, आज नक्की आपल्या मॅडमला मदत करा. खूप काही करते ती समाजासाठी, या लहान छोट्या मुलांसाठी भरपूर काही सेवा करते बघा. मॅडम जो तुमचा कार्य आहे तो असंच ठेवा. काटकर मॅडम आहेत, त्यांचा मी अकाउंट, गुगल अकाउंट देतो, त्याच्यावरती पण तुम्ही पेमेंट पाठवू शकता. जे काय तुमची इच्छा असेल पाठवू शकता ना. आणि जो कोणी करेल त्याला खरंच आमच्याकडून खूप खूप ब्लेसिंग मिळतील. माझ्याकडे आज 10-10 वर्षाची सुद्धा माणसं मला जोडलेली आहेत, ती सुद्धा मला मदत करतात, अगदी सुरुवातीपासूनची पण आहे. बरोबर, खूप मोठा कार्य करतात. नक्की कारण प्रत्येकाला माहिती आहे माझी कशी मेन ट्रान्सपरन्सी असते, जे काय आहे आणि कसं आहे. आता तुमची पिढी आहे, आता याच्या व्हिडिओमध्ये घ्यायला नको का, म्हणजे तुमची पिढी आहे की तुम्हाला करिअर करायचं आहे. आता माझी पिढी आहे, माझं करिअर संपले, मला आता कुठलं म्हणजे याच्यातून काहीतरी आता कमवायचं नाही, साठवायचं नाही, कोणाला द्यायचं. माझी फॅमिली, माझे मिस्टर रिटायर्ड पोलीस ऑफिसर आहेत, माझी सून पोलीस ऑफिसर आहे, म्हणजे माझ्या घरी सगळ्यांचं इन्कम आहे. मला काही गरज नाही. मला फक्त असं वाटतंय की जो माझा खर्च होतोय तो भागावा, तिथं मला कमी नको पडायला काय. कारण मला कोणी तसं माझ्या घरचं पण मदत करणार नाही काय, 5-10 हजार कमी तुझी तू करते. एक मला त्यांनी मोकळा वेळ दिलाय, तोच माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. की ते माझ्याकडून अपेक्षा करत नाहीत की म्हणजे आता माझ्या नातीला सांभाळायला मी म्हणा, नवऱ्याला घरीत राहायला बायको म्हणून म्हणा, नाही. सगळ्यांचं सगळं सोडलंय मी, सगळं घरदार. 4 वर्ष झालं मी माझ्या घरी नाही गेली, त्याग करून आलेत बघा. नाही गेली मी घरी, फक्त या छोट्या मुलांशी. त्यांच्यासाठी मला कुठेही माझं घरचं जरी कोण नातेवाईकला जवळचं जरी ऑफ झालं तरी सुद्धा मला जाता येत नाही, सोडताच येत नाही. ही माझी आज परिस्थिती आहे. पण मी कसं, चल जाऊ देत, मी इथूनच माफी मागते सगळ्यांची व्हॉट्सअपवर की मला येतात, त्यामुळे लोक पण नातेवाईक पण समजून घेतात. पण उद्या आपल्यावर वेळ आली तर कोण येणार, आपण कधी कधी प्रश्न पडतो. येणार सर्व येणार तुमच्या मदतीला. नाही हो, येणार, देव धावत येणार तुमच्यासाठी. हो, माझ्या हिचं दिराच्या पोरीचं लग्न होतं, तर मला दीर म्हणाले की वहिनी आलंच पाहिजे. असं कसं घरातलं माणूस नाही. म्हटलं माझी सगळी मुलं घेऊन येतात तर मग मी येते. म्हटलं माझा मी वाट खर्ची काढते, म्हटलं गाडीची, माझी मुलं घेऊन येते. मग ते म्हणाले नाही नाही असू द्या. मग त्यांनीच वाट खर्च वगैरे सगळे, आम्ही येऊरच्या डोंगरावर गेलो होतो, तिकडे लग्न होतं. दिवसभर फुल धमाल केली मुलांना, म्हणजे सगळेच गेले होते. मोठी गाडी केली बस शाळेची. म्हणजे जो काही म्हटलं खर्च येईल तो मी देते, ते नाही म्हणाले तुम्ही या फक्त, आणि त्याच्यासाठी सगळ्यांना घेऊन गेले. अरे वा, कारण घरचं लग्न होतं. हो, खूप करतायत मॅडम तुम्ही. तर कार्य थांबवू नका, पण असंच कार्य ठेवा शेवटपर्यंत. हो, तुम्ही पण सपोर्ट करा. म्हणजे असं मस्ती करा, भरपूर करतात. कधी कधी डोळ्यात पाणी